मित्रांनो, एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं, सर आमचा ग्रामसेवक वेळेवरती कामावरती येत नाही. आम्ही कामासाठी गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये गेलो तर उद्या या परवा या असं सांगतो. मला मीटिंग होती त्यामुळे मी आलो नाही अशा पद्धतीची उत्तरं देतो. विविध दाखल्याला डबल पैसे अक्वायर करतो आणि पावती देत नाही. घरकुलामधनं नाव वगळतो, पैसे मागणी करतो. असे विविध प्रकारचे प्रश्न त्यांनी माझ्यासमोर मांडले. मी काय करू? मी त्याला सांगितलं, तुम्ही एकच काम करा, त्या ग्रामसेवकाचं हालचाल रजिस्टरची कॉपी माहिती अधिकाराचा अर्ज करून मागून घ्या. त्याने 1 महिन्याचं हालचाल रजिस्टरच्या कॉपी मागून घेतल्या. त्याच्यामध्ये काय असतं, त्या शासकीय कार्यालयामध्ये त्या दिवशी किती तास अवेलेबल आहे, तो जो ते कार्यालय सोडलं असेल आणि दुसऱ्या कार्यालयात गेला असेल तर तिथे किती तास हजर आहे, अशा पद्धतीचं हालचाल रजिस्टर असतं. स्वतःच्या कामासाठी गेला का शासकीय कामासाठी गेला, मीटिंगला गेला किंवा फील्डवरती व्हिजिट करायला गेला, इत्थंभूत माहिती त्या हालचाल रजिस्टरमध्ये लिहायची असते. त्या व्यक्तीने हालचाल रजिस्टर मागितलं आणि त्याच्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की तो स्वतःच्या कामासाठी शासकीय कार्यालयातून बाहेर पडायचा आणि शासकीय कार्यालयामध्ये मी कामावरती हजर आहे अशा पद्धतीची त्यांनी नोंद केलेली होती. त्याने तो विविध कार्यक्रमात गेलेला त्याचे फोटो हे जमा केले आणि ते फोटो पुराव्यासही वरिष्ठ बीडीओ यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर तक्रार केल्यावरती बीडीओनी त्याला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. मित्रांनो, तुमचा ग्रामसेवक जर अशा पद्धतीचं वर्तणूक करत असेल तर तुम्ही सुद्धा माहिती अधिकाराचा अर्ज तुमच्या ग्रामपंचायतीला करा आणि त्या ग्रामसेवकाचं हालचाल रजिस्टर मागून घ्या. किती तास शासकीय कार्यालयामध्ये हजर आहे हे तुमच्या लक्षात येईल. जर तो वैयक्तिकरणासाठी बाहेर पडत असेल आणि त्याचे पुरावे जर तुमच्याकडे मिळाले तर त्याची तक्रार वरिष्ठ कार्यालय सक्षम प्राधिकरण अधिकारी म्हणजेच बीडीओ यांच्याकडे करा. बीडीओ त्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करतील. थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. मी डॉक्टर विजय दिघे, माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक.